क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. नमस्कार, मी सुधाचंद्रन क्राईम अलर्टच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अरे काय झालं यांना? त्यांची हालत तर खूप खराब आहे. त्यांच्या साडीवर रक्त कसं लागलं? आम्ही कुठेही जाणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आम्हाला मरण आलं तरी चालेल. आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. एक सासू आपल्या सुनेच्या मेलेल्या अर्भकासोबत पोलीस स्टेशन समोर न्यायासाठी टाहो फोडत होती. असं गंभीर चित्र पाहून कुणालाही अतिशय त्रास होईल. अशी दुर्दैवी घटना खरंच घडली आहे. हे पाहून कुणाचाही थरकाप उडेल. ज्याच्या बाबतीत हा अपराध घडलाय, जरा विचार करा त्याची काय अवस्था झाली असेल. नेमकं काय घडलं त्या स्त्रीच्या बाबतीत? काय कारण होतं? कुणी केलं हे सगळं? चला बघूया. आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्ही मला एकटीला असं सोडून निघून जाल. आपण किती स्वप्न पाहिली होती, पण आपलं हे बाळ आणि बाळाचं हे स्वप्न आणि हे बाळाचं स्वप्न आपण एकत्र पाहिलं होतं. पण बाळाच्या येण्याआधीच त्याच्या बापाचा हात त्याच्या डोक्यावरून निघून गेला. का केलं असेल देवाने आमच्या सोबत असं? अगं, देवाला जेव्हा ज्याला बोलवायचं असतं तेव्हा त्याला बोलवतोस तो. आता बघ, त्या दिवशी गाडीवर तू आणि भाऊजी दोघे होतात. आता ऍक्सिडेंट मध्ये तुला खरचटलं सुद्धा नाही आणि बिचारे भाऊजी. आता काय बोलू? वहिनी, तुम्ही माझं सांत्वन करताय की माझ्या या जखमांवर मीठ चोळताय? मी फक्त खरं बोलतेय. आणि एक खरं सांगू, हे असं इथे नुसतं बसून आणि रडून काही होणार नाहीये. घरची कामही करावी लागतील. मागच्या एका महिन्यापासून पाहुण्यांमुळे घराचा तबेला झालाय. हे घे, या चादरी धुवून टाक. एवढ्या सगळ्या चादरी वहिनी? अगं, फक्त 5-6 तर आहेत आणि या 2 चादरी आईंच्या आहेत. नीट धु. बघ ममता, जर घरातली जरा कामं बिमं करशील ना तर नॉर्मल डिलिव्हरी होईल. तसंही आता भाऊजी तर नाहीत, तर डिलिव्हरीचा खर्च आम्हालाच करावा लागेल. आणि एवढे पैसे तर आमच्याकडे नाहीत की तुझ्या ऑपरेशनचा खर्च करू शकू. जा, आता जाऊन काम कर. अरे 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 सुनबाई, काय करतेस तू बाळा? दे इथे, मी करते बरं. नाही आई, तुम्ही राहू द्या, मी करते ना. बाळा, तुझे पाय सुजलेत ना? दे मला, मी करून टाक. अहो नाही आई, राहू द्या, मी करते. तसंही बसून बसून बोर होतं ना मला. मी करून टाकेन, तुम्ही काळजी नका करू. जगतचा काही फोन आला? नाशिकहून कधी येणार आहे? हो आई, माझं बोलणं झालं होतं त्यांच्यासोबत. त्यांच्या कंपनीचं काम 2 महिने लांबलंय, तर ते 2 महिन्यानंतरच येतील. आणि आई ते बोलत होते की नाशिक वरून ते थेट पुण्याला जाणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपतायत, तर आपल्या गुडियाला मामाकडून घेऊनच येतील. अच्छा आई, मी असं सांगत होते की मी असा विचार करतेय की छकुलीची शाळा यावेळी बदलूया आपण. कुठल्या छान शाळेमध्ये टाकू तिला. खरं बोलतेय ना मी? नाही, काही गरज नाही शाळा बदलायची. आणि तू थोडंसं काम वगैरे करत जा घरातलं. घरातली मोठी सूनेस, जबाबदारी समजून घे. आमच्या छकुलीच्या शाळेसाठी यांच्याकडे पैसे नाहीत. माहित नाही एवढा पैसा घेऊन कुठे जाणार आहेत हे. माझं तर नशीबच फुटकंय. ममता,
काय झालं? हात भाजला. हात भाजला? डोकं खराब झालंय तुझं. तुला किती वेळा इकडे अहो गॅस. इकडे तुला किती वेळा सांगितलंय थोडं कमी काम कर, आराम कर. काहीच ऐकत नाहीस माझं. अच्छा हात अच्छा भाजला ठीक आहे, सगळं. जास्त नाही लागलंय, राहू द्या, बंद करा ते. थांबा, माझी पोळी करपली बघा. अहो एक मिनिट पोळी थांबा. सोड, माझं ऐक. तुला माझं ऐकावं लागेल. तुझी जबाबदारी आता वाढणार आहे. आपल्या येणाऱ्या पाहुण्यासाठी प्लीज स्वतःची काळजी घे. सगळं नको करूस. जबाबदारी वाढणार आहे तर काम सुद्धा वाढणार आहे. काम सोडून तर पळू नाही शकत ना अरे मी. बाबा, पळण्याची गोष्ट कोण करतंय? गॅस बंद नका ऐकून करू. तर घेशील. पळायचं कोण बोलतंय हे सांग. आपण हे काम वाटून घेऊ शकतो ना. मी प्रेम केलंय तुझ्यावर. घरच्यांसोबत भांडून, आईसोबत भांडून तुझ्यासोबत लग्न केलंय. यासाठी नाही की तुला कामवाली बनवून तुझा अहो, हात पण भाजत तुम्ही- राहील. चल तू इकडे चल. नाही नाही अहो. नाही. अरे 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 थांबा, का तू तुम्ही. माझं ऐक. तू बघ आता पोळी कशी बनवतात. हो ठीक आहे, चला बाजूला 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 व्हा. अगं मी करतोय ना. बघ तुझा हात भाजलाय. तू आराम अहो. कर प्लीज. हात भाजलाय, पुन्हा तोंड भाजून घेशील. काय झालं? वहिनी, ते थापड ना हातावर लागलं. आम्हाला सगळं कळतंय. ही तुझी कामं न करण्याची कारण आहेत, बाकी काही नाही. जरासे कपडे काय दिले धुवायला तर ते सुद्धा येत नाहीयेत. आम्ही बघ किती कामं करत असतो दिवसभर. किशोरी काय बोलतेस? का या बिचारीला त्रास देतेस? हा अगं, सगळी कामं तू स्वतः केली पाहिजेस आणि तू हिच्याकडून. उठ बाळा, सोड हे. अहो नाही आई, राहू द्या, मी करते ना. मी सांगतेय ना, चल उठ. उठ हळू. हा हळू, सांभाळून. उद्या ना मी तुझ्यासाठी लाडू बनवीन. ते खाऊन तुझी तब्येत पण चांगली राहील आणि माझ्या प्रकाशचं बाळ पण तंदुरुस्त. ठीक आहे, चल. एक मिनिट आई, मला एक गोष्ट समजत नाहीये. जोपर्यंत भाऊजी जिवंत होते तुम्ही ममता सोबत असंच करत होतात आणि आता जर आम्ही वागतोय तर तुम्हाला वाईट वाटतंय? आधीची गोष्ट वेगळी होती. प्रकाश गेल्यानंतर मला समजलं की आयुष्य किती क्षणभंगूर येते. प्रकाशला तर आम्ही गमावलं, आता त्याच्या मुलाला नाही गमावू शकत. आणि तू सुद्धा चांगलं वागायला शिक यापुढे. आता कळतोय मला आईंचा सगळा खेळ. त्यांना बाळाची ओढ आहे आणि त्यांना असं वाटतंय की ममता त्यांना मुलगा देईल जो मी नाही देऊ शकले. पण मी असं खरंच होऊ देणार नाही. आणि तुम्ही ना तिथेच बसून चौकशा करा, तुमच्याकडून काही होणार नाही. पण तरी मी तुम्हाला सांगतेय, ममताला आणि तिच्या पोराला मी या घरात राहूच देणार नाही. किशोरी, हा आले आई, आले. माहिती नाही आता काय करायला लावते. तुम्ही ना आता नाशिक मध्येच घर घ्या. ठेवते फोन. आई, तुम्ही मला बोलावलं? हो, हे केशरवालं दूध आहे ना, जरा ममताला देऊन ये. आजपासून ही तुझी जबाबदारी. आई, तुम्ही एवढ्या प्रेमाने दूध भरलंय आणि त्यात केशर पण टाकलंय, तर तुम्हीच जाऊन. हे बघ सुनबाई, मला वाटतं की ममता सोबत तुझं नातं चांगलं राहावं म्हणून आजपासून रोज रात्री केशर दूध तूच देशील. ही तुझी जबाबदारी आहे. जा, देऊन ये तिला. तुम्हाला माहितीये, गर्भावस्थेमध्ये आई ज्याचा चेहरा जास्त बघते ना, पोटात वाढणारं बाळ अगदी त्याच्यासारखंच होतं. आणि मला वाटतं की आपलं बाळ अगदी तुमच्यासारखंच व्हावं. घे, दूध पिऊन घे. अरे अहो वहिनी, तुम्ही कशाला त्रास करून घेतला? मी घेतलं असतं ना. जेवढा त्रास तू देतेस ना त्याच्यापेक्षा तर कमीच आहे. किशोरी, अगं ए किशोरी, हे घे, दूध पी. तुझ्या आरोग्याची काळजी घे. अगं अगं, काय झालं? हा, कुठे लक्ष असतं तुझं किशोरी? अहो आई, सगळं दूध सांडलं. जा, जाऊन कपडा घेऊन साफ कर. नाही नाही आई, अहो चूक माझीच आहे. मला थोडी चक्कर आली आणि दुधाचा ग्लास सांडला. तू 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 बस इथे. चल बस. आता साफ कर हे.
याने तुझ्या पायाची सूज कमी होऊन जाईल. ठीक आहे बेटा? अगदी खरंय आई. मी कधी विचारही केला नव्हता की तुम्ही माझ्याशी एवढं बोलाल म्हणून. मी तर आशा सोडली होती की तुमचं प्रेम मला मिळेल म्हणून. आज प्रकाश असते तर खूप खुश झाले असते. खरं बोलत होते ते की तुमचं मन खूप मोठं आहे. आईंचे खूपच लाड चाललेत छोट्या सौंदबाईंवर. केशराचं दूध काय पाचतायत. ना राहील हे केशर, ना राहील हे केशरयुक्त दूध. किशोरी, आई मी किचन मधलं सगळं काम आवरलंय. सगळी साफसफाई झालीये. आता मी जाऊन झोपते. हं. बस एक दिवसाचा तर प्रश्न आहे. परवा सकाळी मी परत येईन. प्रकाश गेल्यानंतर खूप इच्छा होती की गावी जाऊन कुलदेवीचं दर्शन घ्यायचंय. मग सगळं ठीक होईल. किशोरी, आता सगळी जबाबदारी तुझी आहे. ममताची काळजी घे. आणि हा, जगतचा फोन आला तर सांग आई गावी गेल्यात म्हणून. हो हो आई. बस बस, सुखी राहा. अगं नाही बाळा, तू नको वाकूस. सुखी राहा. अच्छा, जाते हा. किशोरी वहिनी, हे काय करताय तुम्ही आणि का करताय? वहिनी, काय करताय वहिनी तुम्ही? तुझा गाशा गुंडाळून ना तुझ्या या घरातून पाठवणी करतीये. तुझं भलं यातच आहे की तू चुपचाप हे घर सोडून तुझ्या बहिणीकडे जा. नाही. भाऊजींनी आणलं होतं ना तुला या घरात, आमच्या सगळ्यांचा विरोध घेऊन. आता ते तर नाही. त्यामुळे चल, निघ इथून. या घरातून निघून जा. नाही वहिनी, मी तुमच्या पुढे हात जोडते, पदर पसरते. मी या अवस्थेत कुठे जाईना हे बघ, वहिनी, प्लीज. जास्त भोळेपणाचं नाटक नको करू. मला सगळं माहितीये. तू आईंना मुलगा देणार आहेस ना ग. त्यांची लाडकी सून बनायचंय तुला. नाही नाही नाही. पण मी असेपर्यंत असं होऊ देणार नाही. नाही, चल, वहिनी. निघ नाही इथून. वहिनी, नाही. असं करू नका प्लीज वहिनी. मी तुमच्या पुढे अशी हात ऐकणार जोडते. नाहीस ना तू? नाही प्लीज वहिनी. हे काय करता तुम्ही? हॅलो. हॅलो चंचल. चंचल, तुझी बहीण. काय झालं ताईला? चंचल, तुझी बहीण पायऱ्यांवरून पडलीये. तिला खूप लागलंय चंचल. वहिनी तुम्ही. तिचं डोकं फुटता फुटता वाचलंय. आणि तिचं बाळ सुद्धा पडता पडता वाचलंय. हे बघ चंचल, मला तिची खूप काळजी वाटते. तू एक काम कर ना चंचल, काही दिवसांसाठी तुझ्या सोबत घेऊन जाणार. तेच ठीक राहील. पण ताई. हॅलो हॅलो. वहिनी तुम्ही काय केलंय? माझ्या बहिणीला खोटं का सांगितलं? मला काही जखम नाही झाली. मी अगदी बरी आहे. मी आता तिला सांगते. लागलं नाहीये अजून, पण लागू शकतं ना. त्यामुळे गपचूप इथून निघून जा. हॅलो. मी रस्त्यातल्या काट्याला घरातून काढून परत रस्त्यावर टाकलंय. आता ती परत येणार नाही.
चंचल काय झालं? चंचल तो माझ्या मागे कोण आहे ताई? ताई, ममता ताई काय झालं? ताई, हे तर बरंच झालं की माझं पूजेचं सामान मी इथे विसरले होते आणि अर्ध्या रस्त्यातून परत आले. सांग ममता कुठे? आई मला खरंच माहित नाही ती कुठे गेलीये. अच्छा, ती काय सुई आहे का इकडे तिकडे हरवले की पुन्हा मिळणारच नाही? मी सांगितलं होतं ना तिच्याकडे लक्ष दे. मग का हलगर्जीपणा केलास तू? आई पण फोन सुद्धा बंद येतोय तिचा. आई, मला तर वाटतंय तिला कोणासोबत बोलायचंच नसेल म्हणून तिचा फोन बंद येतोय. अच्छा, तुला सगळं माहितीये ना? आई अगं, कुठे गेली होतीस बाळा अशा अवस्थेत एकटी? आणि हे काय झालंय तुला? आणि हे गळ्यावर कसली जखम झाली तुला? आई ते माहिती रस्त्यात एकटीच भटकत होती ती. अगं पण तू एकटी गेलीसच का बाळा? हो ताई, आता तरी सांग की काय झालंय? या लोकांनी नाही चंचल, आधीसारखं काही नाहीये. आई तर माझी खूप जास्त काळजी घेतात. ते तर मला तुझी आठवण आली ना मग निघून आले मी. आणि तो फोन आला होता तो? तो फोन मीच लावला होता. चूक माझीच आहे. मी तिला असं एकटीला सोडून जायलाच नको होतं. चंचल बेटा, तू काही काळजी करू नकोस. आता ही माझी जबाबदारी. आम्ही तुझ्या ताईची बरोबर काळजी घेऊ. ठीक आहे, पण मी आधी मध्ये येत जाईन हे पाहायला की माझ्या ताईला कोणी त्रास तर देत नाहीये ना. तुझंच घर आहे, तुला जेव्हा वाटेल तेव्हा येऊ शकतेस. तू तुझी काळजी घ्या ताई. चल बेटा, चल आज जाऊन आराम कर. किशोरी, मला सगळं कळतंय की तू काय काय करतेस. पण आई, अहो मी काय केलंय? तुला सगळं माहितीये की तू काय केलंयस ते. एक गोष्ट लक्षात ठेव, छोट्या सुनबाई माझ्या प्रकाशच्या बाळाची आई होणार आहेत आणि तिला काहीही झालं ना तर ठीक नाही होणार. पण आई, तुम्ही माझ्यावर प्रकाशचं लेकरू या प्रकाशच्या लेकराने तर आमचं आणि आमच्या मुलीचं अस्तित्वच संपवून टाकलंय. पण मी हार मानणार नाही. कोण आहेस तू? सोड मला. कोण आहे तू? सोड मला. कोण आहेस तू? सोड मला. कोण आहेस तू? सोड. कोण आहेस तू? सोड मला. कोण आहे तिकडे? कोण आहे? थांब, कोण आहे? अरे थांब, कुठे जातोय? कोण होता तो? कोण होता आणि घरात कसा घुसला? अच्छा, आता कळलं. हा आहे तुझा खरा चेहरा. भाऊजी गेले, तू तुझ्या प्रियकराला घरी बोलवायला सुरुवात केली. नाही वहिनी, तुम्ही काय बोलताय? मी त्या माणसाला ओळखत पण नाही. कोण होता तो? उलट तो माझ्यावर जबरदस्ती करत होता. वहिनी, चोरी पकडली गेली की जबरदस्ती करत होता. अशी हिम्मत कोणात नसते की दिवसा ढवळ्या घरात घुसेल. येऊ दे आता आईंना. तुझी सगळी नाटकं सांगते. बेशरम बाई, नाही थोडी वहिनी, सुद्धा असं लाज नाही ना काहीच तुला? नाहीये. लाज नाही वाटली अरे तुला? काय चाललंय सगळं? आई, बघा आई, तुमच्या छोट्या सुनेचे कारनामे. भाऊजी जाऊन 2 महिने पण नाही झाले, हिनं हिच्या प्रियकराला घरी बोलवायला सुरुवात केलीये. काहीतरी लाज ठेव, बेशरम. प्रेग्नंट आहेस तू. अगं किशोरी, काय बोलतेस तू? जरा विचार करून बोल. आई, अहो मी विचार करूनच बोलतेय सगळं. आणि मी सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. एक परपुरुष हिला मिठीत घेऊन बसला होता ते. वहिनी, हे काय बोलताय तुम्ही?
तमाशा बघताय तिथे का बदनाम करताय तुम्ही मला? अरे बदनाम तर तू मला आणि आईंना करतेस. आम्ही तर विचार पण नाही करू शकत या गरीब चेहऱ्या मागे अशी चारित्र्यहीन बाई लपलीये. का माझ्यावर अशी चिखलफेक करताय वहिनी? मी खरं सांगते, मी त्या माणसाला ओळखत पण नाही. तो कोण आहे कोण नाही, तो माझ्यावर जबरदस्ती करत होता. आई मी खरं सांगते, माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ मी खरंच नाही ओळखत. गप्प बस बेशरम. कमीत कमी बाळाची तरी खोटी शपथ घेऊ नको. स्वतःच्या नवऱ्याला खाल्लं, आता लेकरालाही खाणार आहेस? बस झालं किशोरी. इतका वेळ खूप बोललीस तू आणि खूप ऐकलं आम्ही. आणि तुम्ही काय सगळेजण तमाशा पाहत बसलाय? जा आपापल्या घरी. चला तुम्ही दोघी आत. कोण होता तो माणूस जो घरात शिरला होता? त्याला काय करायचं होतं की कुणाच्या सांगण्यावर तो हे सगळं करत होता? किशोरी ममतावर जे आरोप लावत होती ते खरे आहेत की मग हे एखादं कटकारस्थान आहे? किशोरीचं हे ममता सोबतचं वाईट वागणं आणि गैरव्यवहार हा एखाद्या कारस्थानाचा भाग आहे का? स्नेहलता पावलोपावली आपल्या सुनेच्या पाठीशी उभी आहे. पण आज जे काही घडलं, जर दररोज असंच घडत राहिलं तर खरं आणि खोटं समजणं स्नेहलतासाठी खूप अवघड होऊन जाईल. ममता एकटी ही लढाई लढू शकेल की मग हळूहळू ती एखाद्या जाळ्यात फसत चालली आहे? आई, तुम्ही इकडे एकट्याच का बसल्यात? आई, एक गोष्ट बोलू तुम्हाला? अहो आई, मला नाही माहित तो माणूस कोण होता आणि घरात कसा घुसला. आई, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी नाही ओळखत त्याला, तो कोण होता. तू चेहरा पाहिला होतास त्याचा? चेहरा नाही आई, त्याचा चेहरा रुमालाने झाकला होता. मी काहीच नाही बघू शकले. ओह, काही हरकत नाही. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू आमच्या प्रकाशची पसंत आहेस. तू वाईट असूच शकत नाहीस. लाईट आले, जा आता तू जाऊन आराम कर. हो आई. कोण आहे तिकडे? कोण आहे? पुढे या, पुढे या. कोण आहे तिकडे? अगं काय झालं? आ? काय झालं? कोण आहे तिकडे? आई बघा ना इकडे काय. तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहशील ममता. आज जे काम अर्ध राहिलं ते जरूर पूर्ण करू. आपल्याला एक होण्यापासून कुणी रोखू शकत नाही. मी तुला पळवून घेऊन जाईन, तुझाच प्रिय. अहो आई, हे तर प्रेमपत्र आहे. त्या माणसाने तर नाही लिहिलं जो दुपारी आला होता. हे बघा, खिडकी पण त्यानं ओढून तोडलीये. आता हे प्रेमपत्र तर खोटं असू शकत नाही ना? सांग, कोणासोबत तुझं लफडं सुरू आहे? नाही वहिनी, मी नाही ओळखत तो कोण आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच बोलतेय. मला नाही माहित तो माणूस कोण आणि असं का करतोय. आई बघा. आई, आई माझं ऐकून तरी घ्या. बिचारी ममता, माहित नाही अजून हिला काय काय भोगावं लागेल. किशोरी, आज मला सुजाताच्या घरी जायचंय. तिच्या मुलाचा वाढदिवस आहे आज. ठीक आहे, तू ना मिठाईचा डबा घेऊन ये बाजारात. ममता, ममता आज किचन मध्ये खूप काम आहे. हो वहिनी, मी करेन सगळी काम. नाही नाही, किचनचं सगळं काम मी करते. तू एक काम कर, आईने मिठाई आणायला सांगितले ना, ती बाजारातून घेऊन ये. पैसे घे, जा घेऊन ये.
पण वहिनी मी एकटीच जाऊ? एकटी जाऊ म्हणजे तू हेही नाही करू शकत? एक काम कर, राहू दे, तुझ्याकडून नाही होणार, मीच जाते. नाही नाही वहिनी, मी जाईन एकटी. जा. हॅलो, एक नवीन बातमी आहे. आई, मी तर नको जाऊच म्हणत होते, पण तिनं ऐकलं नाही, निघून गेली. आई, मला तर वाटतंय ती मिठाई आणायचं कारण सांगून तिच्या प्रियकराला भेटायला गेलीये. अगं पण मिठाई आणायला तर मी तुला पाठवलेलं ना, मग तू तिला का सांगितलंस? अहो आई, आली बघा, विचारा कुठे गेली होती. हे देवा, हे काय झालं बाळा? आणि ही अवस्था कोणी केली तुझी? तू चल आत. ये आत चल, सांभाळू. अगं आई आई पाणी घेऊन आले. जा जा, पाणी घेऊन ये. आई, बघा रक्त. काय झालं? काय झालं? अहो आई, हिचा तर गर्भपात झालाय. गर्भवती महिलेसोबत गँगरेप होऊन यामुळे तिचा गर्भपात होणं माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. यासाठी अपराध हा शब्द अपुरा पडतो. कोण होती ही माणसं? आणि ममता सोबत त्यांनी जे काही केलं त्याच्या मागचं कारण फक्त वासना आहे की मग या गोष्टीतून आपल्या पुढे आणखी काही वेगळं येणार आहे? अरे काय झालं यांना? ह्यांची हालत तर खूप खराब आहे. ह्यांच्या साडीवर रक्त कसं लागलं? आम्ही कुठेही जाणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आम्हाला मरण आलं तरी चालेल. आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. माझं बाळ. काय झालं? कोण आहेत या बायका? अहो, आम्हाला न्याय पाहिजे. तुम्हाला न्याय मिळेल. पोलीस आणि कायदा तुम्हाला पूर्ण मदत करेल. पण आता यांना हॉस्पिटलला घेऊन जायची गरज आहे. हवालदार, गाडी काढा आणि लवकरात लवकर घेऊन जा. जा. हो सर. माझे हे बाळ आणि माझी प्रतिष्ठा मी दोन्ही गमावलंय. आई, यांची शेवटची गुण सुद्धा गेली. आई ग, आई. या इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही सगळे बाहेर जा. आम्हाला ममतांजींसोबत एकट्यात बोलायचंय. थँक्यू.
ममताजी, काय तुम्ही त्या माणसाचा चेहरा पाहिला होता? त्यांनी माझं तोंड झाकलं होतं आणि मी आणखी काही नाही पाहू शकले. अच्छा, पाहू नाही शकलात, पण ऐकलं तर असेल, म्हणजे काही आवाज, काही नाव, काहीतरी असं जे तुम्ही आम्हाला सांगू शकाल? ते दोन माणसं होते आणि एकमेकांशी बोलत होते की पूर्ण काम झाल्यानंतर पैसे अर्धे अर्धे वाटून घेऊ म्हणून. म्हणजे त्यांना ह्या कामाचे पैसे मिळाले होते. म्हणजे घटना फक्त बलात्काराची नाहीये, पण ही कुठली तरी जुनी दुश्मनी आहे. अजून काही आठवते का? ते ममताजी, तुम्ही जे लोकेशन सांगितलं होतं त्या लोकेशनच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आम्ही विचारपूस करतोय. काही कळलं तरी आम्ही तुम्हाला कल्पना देऊच. एक अजून मला सांगा, तुमची कुणासोबत दुश्मनी किंवा कुणावर संशय तुम्हाला? नाही इन्स्पेक्टर साहेब. ठीक आहे, चला निघतो आम्ही. स्नेहलताजी, आम्ही निघतो. काही बातमी कळली तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवतो. चला. इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट. हा, बोला. ऍक्च्युली काही दिवसांपूर्वी ताई मला रस्त्यात भेटली होती. खूप घाबरलेली होती ती. ताई, काय झालं? काय झालं? आणि एक चेहरा झाकलेला माणूस घरात घुसून तिच्यासोबत जबरदस्ती पण करत होता. कोण आहेस तू? सोड मला. कोण आहेस तू? तर ही गोष्ट तुम्ही आधी का नाही सांगितली? अहो इन्स्पेक्टर साहेब, कसं आणि कोणत्या तोंडानं सांगणार? आजूबाजूचे लोक तर काय काय बोलतायत. ते तर हेच म्हणतायत, तो त्या दिवशी माणूस आला होता, तो ममताचा प्रियकर आहे. आता लोक बोलतायत तर खरंच असेल ना ते. आणि तसंही ममता सोबत रेप झालाय की काही अजून लफडे आहे? काय खोटं आणि बकवास बोलताय तुम्ही? लोकांच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी तुम्हीच टाकल्यात. इन्स्पेक्टर साहेब, हा सगळा माझ्या ताईला बदनाम करण्याचा प्लॅन आहे. ठीक आहे, खरं जे आहे ते पुढे येईलच. अपराधी जो आहे त्याचा खरा चेहरा समोर येईलच. पण सगळ्यात आधी आम्हाला बलात्कारी कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे लवकरात लवकर. चला. हो इन्स्पेक्टर साहेब. येतो. अरे ही घटना तर वरचे वर गुंतागुंतीची होत चाललीये. आता तर पोलीस पण मध्ये आलेत. कुठे फसलो आपण? आणि तू पण काही करू नको. हॅलो. जर ममताचा गुन्हेगार कोण हे जाणून घ्यायचं असेल तर इलाल हॉस्पिटलच्या मागे सुनसान रोडवर येऊन मला भेट. तुमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की किशोरीने ममताला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तुमचा मोठा मुलगा म्हणजेच किशोरीचा नवरा कुठे आणि किती मुलं आहेत त्यांना? जगत तो तर जास्त करून कामासाठी बाहेरच असतो. नाशिकमध्ये त्याला एक मुलगी आहे जी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी तिच्या आजोळी गेली. इन्स्पेक्टर सर, मला एका माणसाचा कॉल आला होता. तो मला बोलला की ताईच्या बलात्काराबद्दल त्याला सगळं काही माहिती आहे. सर, त्याने मला भेटायला बोलावलंय, पण जेव्हा मी तिथे गेले तर त्याने मागून हल्ला केला माझ्यावर. काय? हो, कसं तरी मी माझा जीव वाचून इथे आले. नंबर आठवतोय? हो, 981309. अरे, हा तर जगतचा नंबर आहे. तो नाशिकला जाण्याआधी हा नंबर किशोरीला देऊन गेलेला आणि तिला हेही सांगितलेलं की त्याचा फोन हरवलाय म्हणून. आय सी. नंबर ट्रॅकिंगला टाका. ठीक आहे सर, जा. किशोरी घरात नाहीये, माहित नाही कुठे गेले ते. तुला माहितीये कुठे गेले? अरे सापडली का इन्स्पेक्टर साहेब? बरं झालं तुम्ही आलात. मला वाटतं तुमचा संशय खरा आहे. किशोरी कुठेच दिसत नाहीये. स्नेहलताजी, यावेळी आम्ही संशयासोबत नाही तर पुराव्यासोबत आलो आहोत. तुमच्या छोट्या सुनबाईचा गुन्हेगार मिळालाय. आम्ही कधी विचारही केला नव्हता की किशोरी एवढ्या खालच्या स्तराला जाईल. आम्ही तिच्याबद्दल काय विचार केला होता आणि ती काय निघाली. पैसे देऊन त्या माणसांकडून
आपल्या जाऊबाईसोबत एवढं घाण कृत्य? तुम्हाला कसं माहित की पैसे दिले होते? कमाल करताय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. बिना पैशाचं कुणी का काम करेल? खरंय. सोनम, घेऊन ये तिला. हे बघ, खरं खरं सांग, आम्हाला खरं बाहेर काढता येतं. तो नंबर तुझ्या नवऱ्याने तुला दिला होता आणि त्याच नंबरवरून कॉल आला होता आणि तू चंचलवर हल्ला करायला लावलास. नाही साहेब, तो फोन तर हरवला होता. तो फोन कोणाकडे आहे आणि कुणी कॉल केला मला काहीच माहित नाही सर. ममताला घरातून का काढायचं होतं? कारण जर ममताला मुलगा झाला असता तर आईंच्या नजरेत आमचं आणि आमच्या मुलीचं काही अस्तित्वच राहिलं नसतं म्हणून. आणि ती प्रियकराची गोष्ट? ते तर साहेब, मी फक्त अफवा उडवली होती. म्हणजे आईंच्या नजरेत ममताची किंमत शून्य झाली पाहिजे, म्हणजे आई तिला घराबाहेर काढतील. पण माझ्या एवढं सगळं करण्याने देखील आईंनी तिला घराबाहेर नाही काढलं. चला सर, हे दोघं लॉज मध्ये लपले होते. याच दोघांनी ममतावर हल्ला केला. कोणी पैसे दिले होते तुम्हाला? सर, ती किशोरी आहे ना, तिच्या म्हणण्यावर मी सगळं केलं. हलकट, नालायक, निर्लज्ज. थोडी सुद्धा लाजही वाटली तुला एवढं घाण काम करताना? अगं काय दुश्मनी होती तुझी ममता आणि तिच्या बाळासोबत? का केलंस एवढं घाणेरडं काम? बोल ना, गप्प कायस? आई हो. वा स्नेहलताजी, म्हणजे किती चांगला अभिनय करता तुम्ही. खरा खुरा की कुणीही सहज फसेल. आम्ही पण फसलो बघा ना. किती चालाक हिने शेवटपर्यंत तुमच्या या वाईट कर्मामागे तुमचा खरा चेहरा लपवून ठेवला होता. घेऊन या दोघांना. सांगा, कोण होती ती बाई? ह्याच आहेत. यांनीच मला फोन आणि पैसे दिले होते आणि हे सुद्धा सांगितलं होतं की पकडल्यानंतर हे सांगायचं की किशोरीच्या सांगण्यावरून हे सगळं केलं. यांनी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा किशोरीचं नाव घेतलं पण समोर बसलेल्या किशोरीला ओळखत देखील नव्हते, तेव्हाच आम्हाला संशय आला होता. 4 दांडके मारले. खरं बोलले हे. कोणी पैसे दिले होते तुम्हाला? सर, ती किशोरी आहे ना, तिच्या म्हणण्यावर मी सगळं केलं. आई अहो, तुम्ही अजूनही काही सांगायचं बाकी आहे? का केलं माझ्या बरोबर असं? का? हो, मीच यांना सुपारी दिली होती. पण हिला जिवंत सोडायची नाही, मारून टाकायची. मी कालही तिचा द्वेष करत होते आणि आजही करते. कारण हिने माझ्या मर्जी विरुद्ध प्रकाशशी लग्न करून त्याला माझ्यापासून दूर केलं आणि नंतर त्याला गिळून टाकलं. ज्या दिवशी माझ्या प्रकाशचा मृत्यू झाला त्या दिवशीच मी विचार केला होता की सोडणार तर नाही, मारून टाकणार. पण असं की आमच्यावर काही आरोप नाही आले पाहिजे म्हणून आधी मी तिला प्रेमानं जवळ केलं आणि त्यानंतर तिला विष घातलेलं केशराचं दूध देऊन मारायचा प्रयत्न केला. पण या बिंडोक किशोरीमुळे माझा सगळा प्लॅन फिसकटला आणि त्यानंतर मी गावी जायचा प्लॅन केला. म्हणजे मग माझ्या मागे मुन्ना आणि बंटी त्यांचं काम करू शकतील. पण या बावळटनी तिला घरातून बाहेर काढलं. त्यानंतर आम्ही तिला अंगणात पण मारायचा प्रयत्न केला, पण तरीही वाचली. कोण आहेस तू? सोड मला, सोड 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 मला. कोण आहेस तू? कोण आहे तिकडे? कोण आहे? थांब. माझ्या संयमाचा बांध तुटत चाललेला. त्यामुळे ज्या दिवशी किशोरीने तिला बाहेर पाठवलं तर मी मुन्ना आणि बंटीला पुन्हा हिला मारायला पाठवलं. हा शेवटचा चान्स आहे मुन्ना. यावेळी काम झालंच पाहिजे. मागच्या 3ही वेळी आपला निशाणा चुकलाय, पण यावेळी असं होता कामा नये. यावेळी ममता अगदी एकटी आहे. ती आत्ता घरातून निघाली. पण या नालायकांनी तिला जिवंत सोडलं आणि ही अवदसा
ही अवदसा पुन्हा आमच्या मानगुटीवर येऊन बसली. चंचल सुद्धा अपराधीचा ठाव ठिकाणा घेत होती म्हणून तुम्ही तिच्यावर सुद्धा हल्ला केला. तू त्या चंचलला निपटून टाक. ममताला कसं संपायचं ते मी पाहते. एक बाई असून दुसऱ्या बाईचा एवढा तिरस्कार, हा घृणास्पद अपराध तुम्ही केलाय. कायदा तुम्हाला नक्कीच शिक्षा देईल. घेऊन चला यांना. नात्याचं इतकं केळसवाणं रूप कुणीही पाहिलं नसेल. ती सासू जी आपल्या सुनेची रक्षक वाटत होती, आज तीच भक्षक ठरली. माणसाचा खरा चेहरा ओळखणं फक्त ममतासाठीच नाही, आपल्या सगळ्यांसाठीच खूप अवघड आहे. स्नेहलता ममताचा यासाठी द्वेष करत होती कारण तिच्या मुलाने तिच्या विरुद्ध जाऊन ममताशी प्रेमविवाह केला होता. आणि द्वेषाच्या या आगीत स्नेहलताने ममतालाच नाही तर तिच्या होणाऱ्या बाळाला देखील ओढलं. यासोबतच मी सुधाचंद्रन आपली रजा घेते. पुन्हा भेटू क्राईम अलर्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन गोष्टीसोबत. पाहत रहा क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. जय हिंद.